प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार कोणी रोखू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावगं नाही। गणेश नाईक यांचं ठाण्यातील जनता दरबारावरून वक्तव्य। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। हिंदी भाषकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख। मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ। संदीप देशपांडे यांच्याकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ, तर देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना खडेबोल। पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नकोत। अजित पवारांचं बैठकीत वक्तव्य, तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा। कोकाटेंना बेशिस्त वागणुकीवरून दादांनी झापलं। कृषी मंत्र्यांनी आता तरी शहाणपणानं वागावं। अजित पवार यांनी अशा माणसांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं। राजू शेट्टी यांचा माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा। शक्तीपीठ महामार्गामध्ये 50,000 कोटींचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर आमचा विरोध। शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींची भूमिका। कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले? मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती मागवली। सूत्रांची माहिती, राज्यमंत्र्यांना कमी अधिकार दिल्याची माहिती समोर। दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली। अहमदाबादमधील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांचं वक्तव्य। सूत्रांची माहिती। फुले चित्रपट 15 दिवस पुढे ढकलण्यात आला। आनंद दवे यांची माहिती। अनंत महादेवन यांनी चर्चेची तयारी दाखवली। महादेवन यांनी सिनेमा प्रदर्शित करणं 15 दिवस पुढे ढकललं। दवे यांची माहिती।